हेअर स्पामुळे डॅन्ड्रफ जातो का, किंवा हेअर स्पामुळे हेअरफॉल कंट्रोल होतो का? ह्याच प्रश्नांची उत्तरं मी आज घेऊन आली आहे. मी अपूर्वा काणे, फाउंडर ऑफ अल्केमी सलॉन अँड अकॅडमी. तर मला असे खूप क्लायंट येतात आणि विचारतात की माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, स्कॅल्प प्रॉब्लेम्स आहेत, पण मला स्पा मधनं हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझे क्युअर होतील का? तर ह्याचं उत्तर आहे की नाही. ऍक्च्युअल जे स्कॅल्प प्रॉब्लेम असतात ते स्कॅल्प प्रॉब्लेम आणि शाफ्ट प्रॉब्लेम म्हणजे हेअर जे आपले असतात तर हेअरच्या लेंथ मधले जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम हे दोन्ही वेगळे वेगळे असतात. त्या दोन्हीचं सोल्युशन सुद्धा वेगळं वेगळं असतं. तर जे आपण स्पा करतो, हेअर स्पा करतो, कुठल्याही ब्रँडचं असेल, कुठल्याही प्रकारचं असेल, जे आपण स्पा करतो ते आपले जे हेअर टेक्स्चर आहे त्याला इम्प्रूव्ह करायचं काम करतं. फॉर एक्झाम्पल, आपण कुठली जर केमिकल ट्रीटमेंट केली असेल हेअरवरती, डॅमेज हेअर असतील, खूप जास्त रेझिस्ट हेअर झालेले असतील, ड्राय डिहायड्रेट हेअर झालेले असतील, तर त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करायला, हायड्रेशन प्रोव्हाइड करायला, या सगळ्या गोष्टींसाठी ऍक्च्युअल आपण स्पा करतो. आणि जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल किंवा जर तुम्हाला हेअरफॉलचे प्रॉब्लेम्स असतील तर डेफिनेटली एकतर ते काही इंटरनल इश्यूज पण असतात आणि सायमल्टेनियसली त्याला जे ट्रीटमेंट दिल्या जातात त्या स्पा मधनं दिल्या जात नाही, तर त्याच्यासाठी वेगळ्या डिझाईन केलेल्या ट्रीटमेंट्स असतात, ज्याला आपण स्कॅल्प केअर रेंज म्हणतो, स्कॅल्प रिच्युअल्स म्हणतो किंवा स्कॅल्प ट्रीटमेंट म्हणतो. तर त्याच्यामधनं तुमचे जे काही स्कॅल्प प्रॉब्लेम्स असतात, जसं की डॅन्ड्रफ हा ऑइली स्कॅल्प मध्ये पण होतो किंवा ड्राय डॅन्ड्रफ असतो किंवा अजून वेगवेगळे प्रकार असतात डॅन्ड्रफ मध्ये. सो डॅन्ड्रफ हा कुठल्याही पद्धतीचा असू दे. हेअरफॉल जर असेल तर हेअरफॉल मध्ये बऱ्याच जणांना कळत नाही की ऍक्च्युअल हेअरफॉल आहे का हेअर ब्रेकेजचा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं पण प्रॉपर अनालिसिस करावं लागतं. तर हेअरफॉलची ट्रीटमेंट ही वेगळी असते आणि हेअर ब्रेकेज असतील तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. जे काही इथे जे आपण बघतो शेवटपर्यंत, इथे जर तुम्हाला खूप डिहायड्रेशन, ड्रायनेस, मिस्टेज केस दिसत असतील तर त्याच्यासाठी प्रॉपर हेअर स्पाची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामधनं तुम्हाला खूप सुंदर असं हायड्रेशन, नरिशमेंट मिळायला खूप छान हेल्प होते. सायमल्टेनियसली स्पा मधनं ऑफकोर्स थोडाफार फरक पडतो तुमच्या डॅन्ड्रफवरती किंवा तुमच्या हेअरफॉलवरती, पण ते परमनंट सोल्युशन नाहीये किंवा ती ऍक्च्युअल स्कॅल्प रेंजची ट्रीटमेंट नाहीये. सो डेफिनेटली तुम्ही जेव्हा केव्हा स्पा करायला जात असाल किंवा तुम्हाला जर डॅन्ड्रफ असेल किंवा हेअरफॉल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ज्या कुठल्या सलॉनला जाणार असाल, अकॅडमीला जाणार असाल, डॉक्टरांकडे जाणार असाल, तेव्हा तुमचे जे काही कन्सर्न्स आहेत ते प्रॉपर पद्धतीने त्यांच्याशी डिस्कशन करा. त्यांना तुमच्या स्कॅल्पचं, तुमच्या हेअरचं अनालिसिस करू दे, प्रॉपर कन्सल्टेशन होऊ दे आणि मगच तुम्ही तुमच्या हेअरसाठी किंवा तुमच्या स्कॅल्पसाठी करेक्ट ट्रीटमेंट चॉईस करा. आणि जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल, तुमचे स्कॅल्प प्रॉब्लेम आहे का, हेअरफॉल प्रॉब्लेम आहे का, किंवा तुम्हाला एक्झॅक्ट कुठल्या ट्रीटमेंटची गरज आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर अल्केमी अकॅडमीला आणि अल्केमी सलूनला व्हिजिट करा.